प्रणित मोरेच्या कॉमेडी शो मध्ये वक्तव्य करणाऱ्या डॉक्टर सेजल पवार हिला निलंबित केलं जाणार आहे। चौकशी समितीचा रिपोर्ट आज रात्री डीन यांच्याकडे येणार आहे आणि यानंतर सेजल पवार हिला निलंबित केलं जाईल। प्रणित मोरे कॉमेडी शो व्हिडिओचं हे प्रकरण आहे आणि सेजल पवार या विद्यार्थिनीची अडचण आता वाढणार आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। वेदांत, ही चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि आज हा रिपोर्ट हाती येईल आणि ही जी विद्यार्थिनी आहे डॉक्टर सेजल पवार तिचं काही दिवसांसाठी निलंबन। ज्या प्रकारे आपण बघितलं मागील 2-3 दिवसांपासून प्रणित मोरेच्या कॉमेडी शो मधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये डॉक्टर सेजल पवार ही जी विद्यार्थिनी आहे केएम रुग्णालयातली ती अवयवदान आणि मृतदेहासंबंधी जे काही ती बोलली, आक्षेपार्ह बोलली आणि त्यानंतर या सगळ्या व्हिडिओनंतर गुन्हा सुद्धा 3 जणांवर दाखल झाला। आता यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे ती केएम रुग्णालयातले जे अधिष्ठाता आहेत डॉक्टर हरीश पाठक त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। कारण एक चौकशी समिती नेमलेली आहे काल आणि या चौकशी समितीमध्ये 2 सदस्य जे डॉक्टर आहेत ते या सगळ्या संबंधीची माहिती घेत आहेत। तिचं स्टेटमेंट सुद्धा थोड्या वेळापूर्वी महाविद्यालयाकडून घेण्यात आलं आणि डिसिप्लिनरी ॲक्शन म्हणून काही दिवसांसाठी तिचं निलंबन म्हणजे तिला कॉलेजमधनं रेस्ट्रिक्ट केलं जाणार आहे। तिच्या आई वडिलांना बोलून या सगळ्या संबंधीची माहिती दिली जाणार आहे। त्यासोबतच काउन्सिलिंगचा सल्ला सुद्धा केएम रुग्णालयाकडनं दिला जाणार असल्याची माहिती आहे। कारण यापुढे असे प्रकार घडू नयेत किंवा अशा प्रकारची वक्तव्य कोणी करू नयेत किंवा आतमध्ये सुद्धा जे काही एनएमसीचे रूल्स आहेत त्यामध्ये रील्स करणं किंवा अशा प्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य करणं अशा प्रकारे करू नयेत यासाठीची ॲक्शन, एक डिसिप्लिनरी ॲक्शन ही केएम रुग्णालयाकडनं घेण्यात येते। वेदांत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।